फोटोग्राफी म्हटलं की सगळ्यांना वाटायचं की अरे बाबा हे लग्नात जाऊन फोटो काढतो, पण वाईल्ड लाईफ आणि अशी फोटोग्राफी कोणाला माहिती नव्हती. जेव्हा तुम्ही अशा जागी जाता स्नो लेपर्ड जिथे आहे, जिथे जर तुम्ही तुमच्या बॉडीचा ऑक्सिजन चेक केला तर तो फक्त 70% येतो. आय वॉज वन ऑफ द व्हेरी फर्स्ट नॉन लोकल ह्युमन बिईंग टू रीच देअर अपार्ट फ्रॉम द आर्मी. बऱ्याच जणांना चॅलेंज येतं की पॅशन काय माझी, हेच सगळ्यात मोठं चॅलेंज असतं. पण तुम्हाला कुठल्या तरी लाईफ स्टेजला तुम्हाला कळेल की ही माझी एक पॅशन आहे आणि ती कुठेतरी जिवंत ठेवा, ते करत राहा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या ह्या चॅनलवर काहीतरी हटके इथे. आज ना आपण एक वेगळी टूर करणार आहोत, स्नो लेपर्डची, बर्फातली 16,000 हाय ॲल्टिट्यूड्सवर जायची आणि वेगवेगळ्या गोष्टी शिकायची. पण कॅमेऱ्यामध्ये आज तुम्ही मला बघताय, पण कॅमेऱ्यामधले जे प्राणी पक्षी आपण बघतो ते किती लोभनीय असतात. चला तर आज आपण भेटूया सागर गोसावी ह्याला आणि त्याच्याकडून जाणून घ्या ह्या सगळ्या गोष्टी. सागर, IT ते वाईल्ड लाईफ फोटोग्राफरपेक्षा सिनेमॅटोग्राफर, कसा प्रवास केलास? प्रवास खूपच वेगळा होता माझा आणि खूपच इंटरेस्टिंग आहे. कारण असं आपण फक्त आत्तापर्यंत सिनेमामध्ये बघितलं आहे की कोणी तसं 3 इडियट्समध्ये होतं की कोणी एका वेगळ्या प्रोफेशनमधून किंवा एक वेगळं शिक्षण घेऊन काहीतरी वेगळं प्रोफेशन करतोय. पण माझ्या बाबतीत असं झालं की इंजिनिअरिंग केलं मी विवेकानंदमधून आणि ॲज अ टेलिकॉम इंजिनियर, आणि मी ॲज अ नेटवर्क इंजिनियर म्हणून IBMमध्ये लागलो. IBMमध्ये मी 10 वर्ष घालवली. पण साईड बाय साईड माझं जे लहानपणापासूनचं जे पॅशन होतं नेचरबद्दल किंवा बर्ड्सबद्दल, ॲनिमल्सबद्दल, ते मी एका ठिकाणी जपून ठेवलं होतं आणि ते मी फॉलो करत राहिलो फॉर ऑल दिस टाईम. म्हणजे राईट फ्रॉम मी 8वीत असताना मी बर्ड वॉचिंग करायचो शाळेतून आल्यानंतर. कारण माझं बालपण ॲक्च्युली उरण, तुम्ही ऐकलं असेल उरण, खूपच त्यावेळेला एक खूप छोटी जागा होती उरण, खूपच छोटं गाव होतं. तिकडे माझं मोस्ट ऑफ द बालपण गेलं. अच्छा. आणि तिकडे आमच्या घराच्या मागे पाणथळ जागा होती आणि तिथे पक्षी यायचे. तर असं मला मी ड्रॅग झालो नेचरकडे त्या एका इव्हेंटमुळे, आणि तसं मी लहानपणापासून मला आवड लागली पक्षी निरीक्षणाची. आणि मग हळूहळू मी माझी ती पॅशन आहे, माझा तो जी आवड होती ती मी एका वेगळ्या लेवलला घेऊन गेलो. जेव्हा माझं ग्रॅज्युएशन झालं, जॉबला लागलो मी, तेव्हा मी माझा कॅमेरा घेतला, फर्स्ट कॅमेरा, आणि तसं मी फोटोग्राफी करायला लागलो. तोपर्यंत मी फक्त निरीक्षण करायचो, पण त्याच्यानंतर मी ॲक्च्युली फोटोग्राफी करायला लागलो. आणि ते करता करता असं झालं की फोटोग्राफी करता करता मी एका लेवलपर्यंत पोचलो, किंवा इन टर्म्स ऑफ नॉलेज किंवा इन टर्म्स ऑफ जे फोटोज मी कॅप्चर करू शकलो ते फोटोज वेगळ्या बुक्समध्ये पब्लिश व्हायला लागले. BNHSच्या बुकमध्ये पब्लिश झाले. आणि त्याच्यानंतर एक दिशा मिळाली की अरे ह्याच्यामध्ये पण काहीतरी आपण करू शकतो, आणि हे जर मी खूप चांगलं करत असेल तर वाय नॉट हेच करू मी, आणि जे मला खरंच आवडतं. कारण माझ्या मते आयुष्यात लोकांना, फार कमी लोकांना असा चान्स मिळतो किंवा संधी मिळते ज्याच्यामध्ये त्यांना जे खरंच खूप आवडतं ते त्यांना ॲज अ प्रोफेशनमधून पण करता येतं. म्हणजे पॅशनला प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करायला खूप कमी लोकांना चान्स मिळतो, आणि जर मला मिळेल, जर अशी शक्यता जरी असली तर काय, व्हाय नॉट. म्हणून मी ते एक्सप्लोअर केले वेज की कसे आपल्याला करता येईल. आणि लकीली कॅननकडून मला त्यांचं अँबॅसेडरशिप घ्यायची ऑफर मिळाली 2012मध्ये. आणि मग मी त्यांच्या पॅनेलवर गेलो ॲज अ अँबॅसेडर, आणि तेव्हापासून आतापर्यंत देर इज नो लुकिंग बॅक. एका पॉईंट नंतर मी माझा जॉब सोडला 2014मध्ये आफ्टर स्पेंडिंग 10 years इन IBM, आणि फुल टाईम फोटोग्राफी करायला लागलो. तू तर प्रोफेशनली मग तू नंतर शिकलास का हे फक्त तुझ्या पॅशनमुळे फोटोज म्हणजे तू काढू लागलास आणि ते खूप चांगले निघायला लागले? फोटोग्राफी शिकायचं येस कॉम्प्लेक्स आहे, बरोबर. फोटोग्राफी आपण म्हणतो कॅमेराज. येस. तर माझी खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे की मी फोटोग्राफी कशी शिकलो. जेव्हा मी उरणला होतो, खूप लहान होतो, तेव्हा आमच्या घराच्या गेटच्या बाहेर एक रद्दीवाला बसायचा. आता उरण आणि मुंबईमधलं डिस्टन्स एवढं नाही आहे, तर तो रद्दीवाला काय करायचा, मुंबईहून काही मॅगझिन्स घेऊन यायचा जुने, आणि तो तिकडे विकायचा. तर त्याच्यामध्ये तो बेटर फोटोग्राफी मॅगझिन, खूप वेल नोन मॅगझिन आहे ॲक्च्युली. तर ते मॅगझिन
तो तिथे सेल करायचा जुन्या कॉपीज. तर ते इश्यूज मी 40-40 रुपयात किंवा 20 रुपयामध्ये विकत घ्यायचो आणि ते आय स्टार्टेड रीडिंग एवढं लहानपणापासून. आणि मग मला कळलं की प्रोफेशनल कॅमेराज कसे असतात, रोल्स काय असतात, निगेटिव्स काय असतात, पॉझिटिव्स काय असतात. मग तसं तसं हळूहळू मला कळायला लागलं आणि मी अजून मॅगझिन्स विकत घ्यायला लागलो. माझ्याकडे बेटर फोटोग्राफीचे 1989 पासूनचे इश्यूज आहेत. हे कधीची गोष्ट आहे साधारण? मी जेव्हा 8वीत होतो तेव्हा. वर्ष असेल 19 मी जेव्हा 4थीत होतो तेव्हा उरणला होतो. राईट. सो हे असेल मे बी 88-89. बापरे. म्हणजे त्या काळी फोटोग्राफी म्हणजे फक्त किंवा कॅमेराज अगदीच कमी लोकांकडे असायचे, बघायला पण मिळायचे नाही. आणि माझ्यासारख्या मुलाला जो उरण सारख्या एका गावामध्ये त्याच्यासाठी तो कॅमेरा बघणं पण खूप डिफिकल्ट होतं. नाही खरंय. आणि माझ्या बाबांकडे एक कॅमेरा होता आणि ते नेहमी द्यायचे मला फोटोग्राफी करायला. मी विचारणार पळवून घ्यायचाच का कॅमेरा. सो त्याच्यामुळे मला आवड लागली. आणि मी जसं म्हटलं पक्षी निरीक्षण, माझ्या बाबांची एक बायनॅक्युलर होती खूप जड, ती त्यावेळेला मी यूज करायचो पक्षी निरीक्षणासाठी. आणि तसं मला घरातून पण थोडंसं बॅकिंग मिळालं की हा मुलगा अगदीच वाईट गोष्टी करण्यापेक्षा हे करतोय. म्हणजे मी तुला विचारलं, ज्या वयात मुलं उन्हाडक्या करतात किंवा नुसतीच इकडे तिकडे भटकत काहीतरी मस्ती करत असतात, त्या वयात तू काहीतरी वेगळं करायला म्हणजे कमेंडेबल आहे खरंच. हे तुझे आता साधारण किती फोटोग्राफ्स पब्लिश झालेले आहेत, म्हणजे अवॉर्ड विनिंग, आणि तुला खूप अवॉर्ड्स मिळालेले आहेत? तसं तर काउंट नाही आहे, असंख्य. खूप साऱ्या जे रिस्पेक्टिव्ह पब्लिकेशन्स आहे, खूप चांगले चांगले बुक्स आहेत, इव्हन इंटरनॅशनल पब्लिकेशन्स. रिमेंबरिंग सिरीज आहे, रिमेंबरिंग वाईल्ड लाईफ, त्याच्यामध्ये पण माझे फोटोज पब्लिश झालेत. खूप सारे, आता मी जर लिस्ट घेऊन बसलो तर खूप मोठी होईल, पण येस, खूप जागी पब्लिश झालेत बुक्समध्ये आणि कॅलेंडर्समध्ये. पण सगळ्यात मोठा माझ्या लाईफमध्ये क्षण आला जेव्हा UN मध्ये, म्हणजे युनायटेड नेशन्स, जिथे आपण समजतो की युनायटेड नेशन ही अशी बॉडी आहे जगातली की ती बायस्ड नाही आहे असं आपण समजतो. पण आणि काही जगामध्ये जितके प्रश्न आहेत, फक्त वाईल्ड लाईफचेच नाही, तर फक्त ग्लोबल वॉर्मिंगचेच नाही, तर क्लायमेट चेंजचेच नाही, पण सगळेच ग्लोबल जे इश्यूज आहेत ते UN मध्ये डिस्कस होतात. आणि अशा इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर, इतक्या मोठ्या UN च्या हेडक्वार्टरमध्ये जेव्हा माझे स्नो लेपर्डचे फोटोज पब्लिश झाले, तो एक खूप मोठा क्षण होता माझ्यासाठी की एवढी मेहनत करून इतके वर्ष, जे आपल्याला म्हणतो ना की आपण कष्टाचं चीज झालं आणि ज्याच्यासाठी आपण फोटो काढतो. माझं सगळं प्रेम प्राण्यांसाठी आहे, वाईल्ड लाईफ. आणि जर माझ्या फोटोमधून एका वर्ल्ड प्लॅटफॉर्मवर जे वर्ल्ड लीडर्स आहेत, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर वर्ल्ड लीडर्स आहेत, आणि ते जर ते फोटोज बघतायत आणि त्यांचे ओपिनियन्स चेंज होत आहेत, तर तिथे कुठेतरी जाऊन माझं एवढं जे कष्ट केलेलं आहे मी ते साध्य होतं. येस. मला सांग, कॅननने तुला कसं काय हेरलं? सो 2012-2010 मध्ये जसं आपण म्हटलं की फोटोग्राफी खूप काय म्हणतात त्याला, एवढं सिरियस कोणी घ्यायचं नाही. तोपर्यंत फोटोग्राफी म्हटलं की सगळ्यांना वाटायचं की अरे बाबा हे लग्नात जाऊन फोटो काढतो. पण वाईल्ड लाईफ आणि अशी फोटोग्राफी कोणाला माहिती नव्हती. फार कमी लोक याच्यामध्ये होते वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायचे. तर जेव्हा कॅननने हा त्यांचा मेंटर प्रोग्राम चालू केला 2012 मध्ये, तेव्हा त्यांनी काही प्रोफाईल शॉर्टलिस्ट केली. त्याच्यामध्ये माझं एक प्रोफाईल होतं. तोपर्यंत काय झालं होतं की मी जसं म्हटलं की त्यावेळेला कमी होते वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करणारे, आणि माझे बरेचसे फोटोज वगैरे पब्लिश झाले होते, काही अवॉर्ड्स मिळाले होते, इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळाले होते. त्यामुळे ते प्रोफाईल माझं सिलेक्ट झालं कॅननमध्ये. मग इंटरव्ह्यूचे सेशन झाले आणि नंतर सिलेक्शन झालं कॅनन. तुझ्या हाताखालून आतापर्यंत 2000+ स्टुडंट्स पास आउट झालेत मी म्हणेन, किंवा शिकलेत बेसिकली फोटोग्राफी. सो 2000 वर्कशॉप झालेत. सो स्टुडंट्स भरपूर झालेत. सॉरी. 2000 वर्कशॉप्समध्ये तू प्रत्येक वेळेला तू नवीन काय ते शिकवतोस? जेव्हा वर्कशॉप असतं ना, तेव्हा एक ट्रिकी सिच्युएशन असते की आपल्या वर्कशॉपला कसा ऑडियन्स आलेला आहे. काही असतात त्यांना अगदीच बिगिनर असतात, त्यांना काही येत नाही, शिकायची इच्छा असते. काही लोक असतात ते एक्सपर्ट असतात, ते म्हणतात की अरे मला अजून काहीतरी शिकायचं आहे नवीन. तर अशा वाईड ऑडियन्सला जेव्हा मी शिकवतो तेव्हा ट्रिकी असतं.
पण आय मेक शुअर की प्रत्येकजण काहीतरी एक स्टेप पुढे शिकून जाईल. कॅननच्या वर्कशॉपमध्ये असं कधी झालं की एकदम असे 60 किंवा असे सिनियर सिटीजन कोणीतरी आले तुझ्याकडे शिकायला आणि भरपूर वेळा. Okay. तुम्ही बिलीव्ह नाही करणार. म्हणजे मी आतापर्यंत जितके वर्कशॉप्स घेतलेत किंवा माझी जी कंपनी आहे, आम्ही जेवढे फोटो टूर्स आणि एक्सपिडिशन्स घेतलेत त्याच्यामध्ये 70+ असणारे लोक पण आलेले आहेत. आणि ते पण भरपूर. म्हणजे ऑलमोस्ट 25 to 30% लोक बापरे. 60+ आहेत जे फोटोग्राफी करतायत आज. हो. आणि ते तेवढ्याच जिद्दीने करतात, तेवढ्याच त्यांचा फिजिकल फिटनेस पण तेवढाच आहे. पण हॅट्स ऑफ. म्हणजे मी जसं म्हणतो ना, मला ती पॅशन ही जी आपण एक डेफिनेशन करतो Yes. पॅशनची, तर पॅशन इज नॉट हॉबी. जेव्हा फोटोग्राफी किंवा कुठची गोष्ट तुमची पॅशन होते तेव्हा यू आर रेडी टू गिव्ह युअर 200%. मग यू डोंट लुक बॅक की मला हे नाही होणार माझ्याकडून किंवा हे मी करू शकणार नाही असं डोक्यात येत नाही. Right. कारण ती तुमची पॅशन असते, ती मनापासून करायचं असतं, मग ते तुम्ही करता. जिद्द पण असते त्यात करेक्ट. बेसिकली. मला सांग, तू स्नो लेपर्ड वगैरेची फोटोग्राफी केलीस, किती सोपं किंवा किती अवघड होतं ते? 15 वर्ष, ऑलमोस्ट 15 वर्ष मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी केली. खूप सारे रेअर बर्ड्स, रेअर ॲनिमल्स, राईट फ्रॉम टायगर टू खूपच रेअर ज्या ॲनिमल्स आहेत जे अरुणाचल प्रदेशमध्ये सापडतात, ते सगळे मी फोटोग्राफ केले. बर्ड्स फोटोग्राफ केले. आणि सगळं करून झाल्यानंतर माझ्या डोक्यात नेहमी माझं एक स्वप्न होतं की स्नो लेपर्ड एकदा तरी बघावा जाऊन. आणि जेव्हा मी डिसाईड केलं की स्नो लेपर्ड मला बघायचं आहे, तेव्हा जेव्हा मी स्टडी करायला लागलो त्याच्याबद्दल की कसं मला जाता येईल, कुठे जाता येईल, तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की हाऊ डिफिकल्ट इट इज. बरेचसे लोक जे स्नो लेपर्ड बघायला जातात त्यांनी एक स्टेटमेंट नोट केलं आहे, म्हणजे स्टेटमेंट दिलेलं होतं बरेचसे मी अनुभव वाचले तेव्हा, की जेव्हा तुम्ही स्नो लेपर्ड बघायला जाता तेव्हा तो दिसणार नाही याची तयारी आधीच करून ठेवा, म्हणजे तुम्ही डिसअपॉइंट नाही होणार. ओ. अशा हेतूने लोक जायचे तिकडे आणि लोकांना थोडीशी ग्लिम्स वगैरे मिळायची. पण मला काहीतरी नवीन करायचं होतं आणि मी डिसाईड केलं की मी खूप तयारी करेन याच्यासाठी. तर मी खूप जागा शोधल्या आणि मी एक वेगळी जागा शोधून काढली जिथे जनरली लोक गेलेले नव्हते. लोकांना ती जागा माहिती नव्हती की इकडे पण स्नो लेपर्ड आहेत म्हणून. किती अल्टिट्यूडवर तू गेलायस त्याच्यासाठी? 16,000 ते 18,000 फीट, बापरे. म्हणजे 17,400 17,500. आणि मग ऑक्सिजन? ऑक्सिजन कमी असतो तिकडे, 40% ऑक्सिजन असतो. तुम्हाला गंमत वाटेल की कोविड आताच गेला. सॅड गोष्ट होती आपल्या सगळ्यांसाठी, ह्युमॅनिटीसाठी इनफॅक्ट. पण आपण ऑक्सिमीटर लावायला शिकलो. हो. ऑक्सिमीटर काय असतं अख्ख्या जगाने बघितलं. तर जेव्हा तुम्ही अशा जागी जाता स्नो लेपर्ड जिथे आहे, तिथे जर तुम्ही तुमच्या बॉडीचा ऑक्सिजन चेक केला तर तो फक्त 70% येतो. हो. आणि आता तुम्ही इमॅजिन करू शकता की ऑक्सिजन लेवल काय असतात त्या ऑल्टिट्यूडला. सो थिअरेटिकली तिकडे फक्त 40% ऑक्सिजन असतं. हो. मग तिथे तुला किती वेळ थांबावं लागायचं? म्हणजे असं झालं असेल ना की जसं तू म्हणालास की स्नो लेपर्ड काय लगेच दिसला नाही, म्हणजे न दिसण्याची तयारी. असं किती वेळ झालं आणि मग तू कसं काय शोधलंस किंवा किती वेळ तू थांबलास? ही एक खूप मोठी स्टोरी आहे आणि हा माझा अनुभव होता जेव्हा माझं जे फर्स्ट एक्सपिडिशन मी स्नो लेपर्डसाठी केलं. हे एक्सपिडिशन एवढं युनिक ठरलं की याच्याबद्दल मी टेड टॉक पण दिलेलं आहे. आय वॉज इन्व्हायटेड इन टेड टू गिव्ह अ टेड टॉक ऑन माय एक्सपिरियन्स. माझा जो पहिल्या जो एक्सपिडिशनचा एक्सपिरियन्स होता तो सांगायला. पण हो, खूपच डिफिकल्ट होतं. नियर डेथ एक्सपिरियन्सेस आले आणि लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन्स होत्या. सांगशील थोड्याशा सिच्युएशन्स? आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो की ॲव्हालांच तुम्ही ऐकला असेल. बर्फाचा गोळा खाली येतो किंवा घसरून बर्फ खाली येतो. एक चंक ऑफ स्नो पूर्ण डोंगरावरून खाली जेव्हा येतो आणि डिपॉझिट होतो त्याला ॲव्हालांच आपण म्हणतो. किंवा लँडस्लाईड जसे असतात तसंच हा अव्हालांच असतो. पण जेव्हा येतो तेव्हा खूप डिस्ट्रक्शन होतं आणि खूप डेंजर असतो तो, लाईफ थ्रेटनिंग असतो. तर अशा ॲव्हालांचमधून, मल्टिपल ॲव्हालांचमधून आम्हाला जावं लागलं जेव्हा मी फर्स्ट एक्सपिडिशनसाठी गेलो. आणि अशा बऱ्याच ठिकाणी असं होतं की वरतून लँडस्लाईड्स होत आहेत, मोठे मोठे स्टोन्स पडत आहेत आणि मी क्रॉस करतोय, चालत क्रॉस करतोय आणि वरतून स्टोन्स येत आहेत.
प्लस दोन तीनदा असं झालं की मी एकदम एका कडेवरून चालत होतो, एकदम एज होती अशी, त्या एजवरून चालता चालता माझा पाय घसरला आणि मी खाली पडलो. तर असे बरेचसे इन्सिडेंट्स आहेत जे लाईफ थ्रेटनिंग होते आणि ती माझी स्टोरी तर खूपच फेमस आहे. त्याच्यावर ब्लॉग झाले, ते आर्टिकल पब्लिश झालेत, त्याच्यावर टेड टॉक आलाय. पण अजूनही जेव्हा पण मी त्या एक्सपिरियन्सबद्दल किंवा त्या ट्रिपबद्दल बोलतो तर माझे डोळे पाणवतात. म्हणजे राईट, कारण तू एकटा नसशील तिथे, म्हणजे तुझ्यावर तुझं इक्विपमेंट प्लस एवढ्या हाय अल्टिट्यूड्सवर म्हणजे ऑक्सिजनची कमी, म्हणजे सगळ्याच गोष्टी होत्यात. आणि तो माझा पहिला एक्सपिरियन्स होता, त्यामुळे काय समोर येणार हे मला माहिती नव्हतं. बरोबर. त्या ट्रिप नंतर आतापर्यंत मी ऑलमोस्ट 50 पेक्षा जास्त एक्सपिडिशन्स लीड केले, स्नो लेपर्ड एक्सपिडिशन्स. ऑल आर सक्सेसफुल. पण तो जो फर्स्ट माझा एक्सपिरियन्स होता त्याने मला प्रिपेअर केलं बेस्टसाठी आणि वर्स्टसाठी. म्हणजे काय वर्स्ट होऊ शकतं आणि काय बेस्ट होऊ शकतं. पण स्नो लेपर्ड दिसल्यावर तुझा काय रिॲक्शन होती? ही पण एक स्टोरी आहे. जेव्हा मी ती माझी जी फर्स्ट ट्रिप होती आणि जेव्हा पहिल्यांदा स्नो लेपर्ड दिसला तेव्हा फार कमी वेळ दिसला, तो 15-20 सेकंड दिसला, हार्डली 20-25 सेकंड असेल. पण तो समोरच होता आमच्या आणि तो निघून गेल्यानंतर, तो गेल्यानंतर मी ऑलमोस्ट 40 मिनटं रडत होतो. म्हणजे मी इतका घळाघळा रडलो की कारण तिथे पोहोचेपर्यंत किंवा तो स्नो लेपर्ड दिसेपर्यंत इतके सारे डिफिकल्ट एक्सपिरियन्स आले होते जे मी लाईफमध्ये कधीच एक्सपिरियन्स केले नव्हते. तो जो एक्सपिरियन्स होता तो माझ्यासाठी लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स झाला. त्याच्यानंतर जो सागर गोसावी आला परत मुंबईमध्ये, तो डिफरंट सागर गोसावी होता. इट वॉज नॉट द सेम. कारण मी ऐकलं की स्नो लेपर्ड्स बेसिकली बऱ्याच खास कळग्यान किंवा हाय अल्टिट्यूड्सवर जिथे माउंटन्स खूप असतात ते तिथून पण ते जाऊ शकतात. म्हणजे ॲक्च्युली ते तसंच मी फोटो जो तुझ्याकडचा पण 1-2 बघितलेत ते पण त्यातलेच बघितलेले आहेत. पण मग त्या ठिकाणी पोचणं किंवा तिथे आता समजा उशीर झाला तर परत येणं हे कसं काय सगळं, म्हणजे मी एक्सपिरियन्स म्हणजे विचार नाही करू शकत खरं तर. स्नो लेपर्ड एक एक्स्ट्राऑर्डिनरी क्रिचर आहे. म्हणजे जसं त्याला देवाने बनवलंय, त्याच्या शरीराची जी रचना देवाने घडवली आहे ती फारच एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. कारण तुम्ही बिलीव्ह करता का जिथे 40% ऑक्सिजन आहे तिथे कोणी सर्व्हाइव्ह पण करू शकतं. आणि तिथे हा प्राणी सर्व्हाइव्ह नाही करत, तिथे तर हा हंट करतो, क्लिफवरून पळतो, ही इज अन अपेक्स प्रेडेटर तिकडचा. सो असा जो ॲनिमल असेल त्याच्याकडे बघून तर मला थक्क व्हायला होता. आतापर्यंत मी इतके स्नो लेपर्ड्स बघितले, इतके स्नो लेपर्ड्स डॉक्युमेंट केले, फिल्म केले, पण अजूनही मी जेव्हा पण त्याला बघतो तेव्हा मी असं थक्क झाल्यासारखं होतं की आय ॲडमायर दॅट क्रिचर रिअली. म्हणजे की देवाने याला कसं बनवलंय, म्हणजे अमेझिंग. आणि तो अशाच जागी राहतो की वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट टेरेन इन द वर्ल्ड. सो स्नो लेपर्ड इज टर्म्ड एज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट कॅट, रेअरेस्ट कॅट ऑन प्लॅनेट अर्थ. प्लस ते कॉमोफ्लेज पण होतो. अमेझिंग. त्याचं कधी कधी तो इतका समोर असतो तुमच्या बसलेला पण तुम्हाला दिसत नाही. असे भरपूर किस्से झालेले आहेत. मग तुला रात्री उशीर झाला तर मग तू काय, म्हणजे कुठपर्यंत तुला खाली यावं लागतं का काही असतं तुझ्यासाठी? कधी कधी 4-5 तास लागतात आम्हाला खाली उतरून यायला, जिथे आमचा बेस कॅम्प असतो एका विलेजमध्ये. पण जसा अंधार होतो तर आम्ही हेड टॉर्च वगैरे घेऊन जातो, पण इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट खाली येणं अंधारामध्ये. पण स्नो लेपर्ड हा एक कॅट स्पीसीज आहे, जसं टायगर आहे, जसं लायन आहे. आणि हे सगळे कॅट स्पीसीज इन्क्लुडिंग स्नो लेपर्ड हे सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतात फर्स्ट लाईट आणि लास्ट लाईट. त्याच्यामुळे अनफॉर्च्युनेटली हे खूप युजली एक प्रॅक्टिस झाली आहे की आम्हाला नेहमी अंधार होतो खाली उतरायला, कारण आम्ही एका लास्ट लाईट पर्यंत त्याला ऑब्झर्व करतो की तो काय करतोय. मोस्टली ते हंट करतात लास्ट लाईट मध्ये. तू हंटिंग पण त्यांचं बघितलेलं असतं? हो, मी हंटिंग फिल्म पण केलंय, मी बघितलं पण आहे. खूप रेअर आहे ते करणं, कारण जेव्हा सनसेट होतो तिथे माउंटन्समध्ये एवढ्या वरती, तेव्हा टेम्परेचर जे सन जेव्हा वरती असतो तेव्हा -20 असतं. पण जसा सन थोडा पण डोंगराच्या जरी मागे गेला तरी टेम्परेचर -5 ने ड्रॉप व्हायला लागतं, -30. माझा एकदा हात, मला आठवत आहे, मी जेव्हा फर्स्ट हंट मी फिल्म केली होती स्नो लेपर्डची तेव्हा मला फ्रॉस्ट बाईट आला होता हाताला.
आणि इतका बेकार फ्रॉस्ट बाईट होता की माझा हात काळा व्हायला लागला होता. म्हणजे ते खूप डेंजरस स्टेज आहे. Danger stage. पण तिकडची माझी जी लोकल लोक आहेत ज्यांच्याबरोबर मी राहतो, ती आता फॅमिलीच झाली आहे माझी. इतके वर्ष मी त्यांच्याबरोबर राहतोय तिकडे. तर त्यांनी बरेच लोकल उपाय केले आणि माझा हात अजूनही शाबूत आहे त्यांच्यामुळे. नाही बघा, कारण तिकडे लोकल उपायच असणार. तुला एवढं सगळं स्नो म्हणजे ऑफकोर्स स्नो लेपर्ड वगैरे बघितलाय, तू अजून कुठे अशा ठिकाणी गेलायस की एकदम रिमोट आहे किंवा तुला पकडलंय किंवा तुला काहीतरी तू संकटाचा सामना केलायस किंवा काहीतरी वाट चुकलायस? हो, ती एक मजेदार गोष्ट आहे आणि तेवढीच डेंजर गोष्ट पण आहे. मी एका अरुणाचल प्रदेशमध्ये विजयनगर म्हणून एक गाव आहे, एक छोटंसं गाव आहे. तर विजयनगरची जी हिस्ट्री जर तुम्ही बघाल तर खूपच इंटरेस्टिंग आहे. ब्रिटिश काळामध्ये जेव्हा आपलं आर्मीचं एक युनिट अरुणाचल प्रदेशमध्ये जात जात त्यांना एक ह्यूज सेटलमेंट मिळाली. म्हणजे एक ठिकाणी असे 500-600 लोक राहत होते. तर तिकडचा जो मेजर होता, त्या मेजरने सिन्स जिओग्राफिकली तो एरिया इंडियामध्ये यायचा, तर त्या मेजरने त्या लोकांना विचारलं की तुम्ही कोण आहात. तर ते ट्रायबल लोक होते, लिसू ट्राईब त्या ट्राईबचं नाव आहे. तर ते लिसू ट्राईबचे लोक होते. तर त्या ट्रायबल लोकांनी सांगितलं की आम्ही लिसू ट्राईबचे. त्यांना विचारलं की तुम्ही कुठचे आहात, तुम्ही चायनामधून आहात का इंडियामधून आहात. तर त्यांना काहीच सांगता नाही आलं की ते कुठले आहात. त्यांना माहितीच नव्हतं बेसिकली, कारण वर्षानुवर्ष ते जंगलामध्ये एक सेक्युलेटेड पॉप्युलेशन तिथे राहत होती. तर त्या मेजरने काय केलं, त्या मेजरने त्याच्या मुलाच्या नावावरून त्या गावाला नाव देऊन टाकलं विजयनगर. सर तेव्हापासून त्या जागेचं नाव पडलं विजयनगर. पण ती जागा इतकी रिमोट आहे अरुणाचल प्रदेशमध्ये की तिथे जाण्यासाठी आतापर्यंत 15-20 वेळा रोड बांधण्याचा प्रयत्न केला गेला, पण रोड काय बनला नाही तिथे जायला. त्यामुळे तिथे जायचं तर फक्त जंगलातून ट्रेक करत जावं लागतं. तर अशा जागी मी जायचं ठरवलं टू एक्सप्लोअर. तिकडे कुठच्या टाईपचे बर्ड्स मिळतात आणि कुठले स्पीसीज मिळतात मला जाणून घ्यायचं होतं. कारण अरुणाचल प्रदेशमध्ये मी भरपूर काम केलं आहे वाईल्ड लाईफ आणि वेगवेगळे बर्ड जिथे जे मिळतात. तर मी तिथे जायचं म्हणून आम्ही रिक्वेस्ट केलं, तर आम्हाला आर्मीच्या हेलिकॉप्टरने तिकडे मला ड्रॉप केलं गेलं. तुला परमिशन्स पण तितक्याच घ्याव्या लागल्या. हो, डिफिकल्ट आहे हे सगळं करणं, पण त्यांना कन्व्हिन्स करणं मुश्किल होतं. मी जेव्हा विजयनगरमध्ये उतरलो तेव्हा एक एलियन आलाय असे तिकडचे ट्रायबल लोक मला बघत होते. कारण आय वॉज वन ऑफ द व्हेरी फर्स्ट नॉन लोकल ह्युमन बिईंग टू रीच देअर अपार्ट फ्रॉम द आर्मी. सो मी असे कपडे घातले होते, माझ्याकडे कॅमेरा होता, कॅप घातली होती. म्हणजे मी आर्मी सारखं तर नक्कीच वाटत नव्हतं. मग हा एक आर्मीवाला न दिसणारा प्राणी कोण हे बघायला तिकडे गर्दी जमली होती लिटरली. मी जेव्हा हेलिकॉप्टरमधून खाली उतरलो आणि ते असं फिलिंग असतं ना की आपण नेहमी ते मूवीमध्ये वगैरे बघतो, पण तसं माझ्यावर झालंय की सगळेजण घोळका करून आणि काही मी जिथे इथे जात होतो तिथे ते लहान मुलं मला फॉलो करत येतात की हा कुठे चाललाय, काय करतोय. तर अशी गोष्ट होती. आणि तिकडे मी राहिलो, तिथे त्या लोकांबरोबरच राहिलो. मला अजूनही आठवतं आम्ही आटा कॅरी केला होता, म्हणजे चपाती वगैरे बनवायला. तिकडच्या लोकांना बनवता येत नाही. तिकडे एक लेडी होती दीदी, जी मला जेवण बनवून द्यायची. तिला आम्ही सांगितलं की कशी बनवायची चपाती. माझ्याबरोबर जो तिकडचा जो ट्रायबलचा युथ लीडर होता, लकीली त्याला हिंदी आणि इंग्लिश यायचं थोडं थोडं, कारण तो अरुणाचलमध्ये शिकला होता. तर त्यांनी त्याला समजवलं की असं बनवायचं. त्याला दिलं सगळं सामान. मी गेलो तिथे संध्याकाळी जेवायला आणि त्यांनी एवढी मोठी ते जे आम्ही आटा आणला होता जो 15 दिवसाचा, त्यातला तिने अर्धा संपवला आणि एकच रोटी बनवली एवढीच. सो असे गमतीदार किस्से आहेत. पण हो, तिकडे मी जेव्हा एक्सप्लोर करायचो तो एरिया, ते 15 दिवस मी जे फिरलो, आर्मी मला कंटिन्युअसली ट्रॅक करत होती. आर्मीला बरोबर माहिती होतं की मी कुठल्या दिवशी कुठे जातोय. ते दे वर कीपिंग अ ट्रॅक ऑन मी कम्प्लिटली. आणि ट्रायबलचा सपोर्ट कसा मिळाला तुला? डिफिकल्ट आहे. ट्रायबल्स आणि गव्हर्नमेंट, किंवा तुम्हाला तर माहिती असेल अरुणाचल नॉर्थ ईस्ट इकडे ट्रायबल्स जे आहेत आणि गव्हर्नमेंट ह्यांच्यामध्ये एक गॅप आहे. आपण कितीही नाही म्हटलं तरी तो गॅप आहे. आणि त्याच्यामध्ये एक एक मध्य कसा साधता येईल असं मी बिहेव करत होतो की
ऑब्व्हियसली मी गव्हर्नमेंटकडून नव्हतो, मी गव्हर्नमेंटला रिप्रेझेंट करत नव्हतो, त्यामुळे मला खूप चांगली ट्रीटमेंट मिळाली तिकडे. लोक चांगले आहेत तिकडे, काही वाईट नाही. पण तिकडचं कसं आहेत, सगळ्यात मोठा चॅलेंज अरुणाचल प्रदेशमध्ये मी जेव्हा तिकडे गेलो तेव्हा मला जाणवलं की ते लोक जंगलावर खूप डिपेंड आहे ऑब्व्हियसली, कारण तिकडे दुसरं काहीच नाही आहे. पण त्याच्यामुळे ते जंगल तोड होते, ते लोक जंगल साफ करतायत, तिकडे शेती करतायत, पण याच्यामुळे जंगल नष्ट होत आहे. तो त्याच्यामुळे पण गव्हर्नमेंट त्यांना अपोज करते, त्याच्यामुळे पण फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांच्या अगेन्स्ट आहे. पण येस, त्यांच्याकडे पण ऑप्शन नाही आहे. सो अनलेस ही सगळी डेव्हलपमेंट होते, त्यांच्यासाठी काही एक सेकंडरी काहीतरी वे येतोय, बरोबर, इन्कम. करेक्ट, इन्कम. पण मग तिथे तू कुठले बर्ड्स बघितले जे एकदम रेअर होते? आणि तिकडे मला 2 असे बर्ड्स मिळाले ज्यांचा रेकॉर्ड इंडियामध्ये नव्हता. ओके. सो डेफिनेटली आमची ट्रिप फ्रुटफुल झाली. आम्हाला जे बर्ड रेकॉर्ड्स मिळाले ते नंतर इंडियन बर्ड गाईडमध्ये ॲड झाले की आता ते इंडियामध्ये मिळतात. ग्रेट. आणि ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये तुझे सगळ्यात जास्त एक्सपिडिशन्स कुठे झालेले आहेत? ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये केनियामध्ये होतात. मसाई मारा तुम्ही ऐकलं असेल, ग्रेट मायग्रेशन, खूप फेमस प्लेस आहे केनिया. नंतर तंझानिया आहे, नंतर बोत्सवाना आहे. पण सगळ्यात जास्त माझे स्नो लेपर्ड एक्सपिडिशन झाले, कारण मी जसं म्हटलं तो माझा फेवरेट ॲनिमल आहे. आणि जेणेकरून आता 11 वर्ष मी त्याच्यावर काम करतोय, त्यामुळे एक प्रकारची एक्सपर्टीज फॉर्म झाली आहे. आणि त्याच्यामुळे खूप सारे फॉरेन फोटोग्राफर्स किंवा फॉरेन क्लायंट्स इंडियामध्ये येतात, त्यांना मी घेऊन जातो स्नो लेपर्ड एक्सपिडिशन. तू सगळ्यांना त्यांना शिकवायला नेतोस की म्हणजे फक्त फोटोग्राफी दाखवायला, का ॲज अ एक्सपिडिशन, ॲज अ टूर घेऊन जातोस? दोन्ही. ह्या 11 वर्षामध्ये मी नॉट ओनली फोटोग्राफी जी माझी एक्सपर्टीज होतीच, पण स्नो लेपर्ड ॲज अ स्पीसीज त्याच्यावर पण मी एक्सपर्टीज डेव्हलप केली आहे. प्लस हाय अल्टिट्यूड ट्रेकिंगमध्ये पण मी एक्सपर्टीज डेव्हलप केली आहे. सो स्लोली पूर्ण त्या रिजनबद्दल त्या एक्सपर्टीज माझी डेव्हलप झाली आहे. आणि त्यामुळे जे क्लायंट्स माझ्याकडे येतात त्यांना डेफिनेटली हेल्प होते याच्यामध्ये, की त्यांना एक बेस्ट एक्सपिरियन्स मिळतो, एक सेफ एक्सपिरियन्स मिळतो. बरेच लोक तिथे येतात, पण मी जसं म्हटलं सिच्युएशन एवढ्या लाईफ थ्रेटनिंग आहेत की तिकडे तुमचा जीव पण जाऊ शकतो, आणि गेलेला पण आहे. बरेचसे टुरिस्ट तिकडे जाऊन त्यांना फॅटल एक्सपिरियन्स आलेला आहे. सो इट इज डिफिकल्ट, इट इज नॉट व्हेरी इझी. पण तुम्हाला जर सगळ्या एक एक्सपर्ट जर कोणी असेल ज्याला सगळा बेस्ट पार्ट पण माहिती आहे आणि वर्स्ट पार्ट पण माहिती आहे, काय करायचं काय नाही करायचं हे सगळं व्यवस्थित माहिती आहे, तो तुमची काळजी घेऊ शकेल. पण मग जेव्हा तुझ्याकडे असे टीम येते तेव्हा तू आधीपासून त्यांना काही प्रिपरेशन्स करायला सांगतो का? कारण मी ॲज अ कॉमन पर्सन मला इथून 4 माळे चढायला सांगितलं तरी मला दम लागेल, किंवा कोणालाही. हे म्हणजे 4 म्हणजे एक बेसिक हे, किंवा 5-6 माळ्यांवर आपल्याला दम लागतो साधारण. आता तर अजिबातच सवय नाही लिफ्ट आणि ह्याच्यामुळे. हाय अल्टिट्यूड्स इज व्हेरी हाय अल्टिट्यूड. जसं तू सांगितलंस की कधी कधी चालतच जावं लागतं तुम्हाला, बेस कॅम्पपासून साधारण 4-5 तास चालत जावं लागतं. तू जरी थांबलास तरी पुन्हा ऑक्सिजनची कमी ही आलीच. तर मग त्यावेळेला तू आधीपासून त्यांना काही प्रिपरेशन्स करायला सांगतोस का? येस, स्नो लेपर्ड एक्सपिडिशनची प्रिपरेशन 6 महिने आधी चालू होते. ओके. आणि त्याचं बुकिंग 1 वर्ष आधी होतं. ओके. आणि त्याचे प्रिपरेशन चालू होतं 6 ते 8 महिने आधी. त्याच्यामध्ये तुम्हाला गाईड केलं जातं की तुम्ही कुठच्या टाईपच्या एक्सरसाइज केल्या पाहिजे, कसं प्रिपेअर करायला पाहिजे, इन टर्म्स ऑफ क्लोदिंग ऑल्सो, की तुम्हाला एक पर्टिक्युलर टाईपचं क्लोदिंग लागतं, ते कसे वापरायचे क्लोथ्स ते पण तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. आणि प्लस खाण्यापिण्यावर असेल. हो, खाण्यापिण्यावर पण सगळ्यात इम्पॉर्टंट, जेव्हा तुम्ही कोणीही व्यक्ती जेव्हा स्नो लेपर्ड एक्सपिडिशनसाठी येतं तेव्हा मी त्यांना हा प्रश्न विचारतो की तुम्ही खरंच स्नो लेपर्ड बघण्यासाठी येत आहे की असेच येत आहे? कारण तिकडे इतक्या डिफिकल्ट सिच्युएशन आहे की एव्हरी नाव अँड देन जर तुम्हाला काही मोटिवेशन नसेल, तुम्हाला जर काही गोल नसेल, तर विल टेंड टू गिव्ह अप की नाही मी परत चाललो, की नाही होते माझ्याकडून, मला परत जायचं आहे. पण जेव्हा तुमच्याकडे तो गोल असतो की नाही मला स्नो लेपर्ड बघायचंच आहे, काही झालं तरी मला बघायचं आहे, मग तुम्ही ते करू शकाल.
हो, सो असं काहीतरी सेल्फ मोटिवेशन पाहिजे. एक्सपिरियन्स साठी पण येत असतील ना की बाबा जस्ट बरेच जण म्हणजे दिसला स्नो लेपर्ड तर दिसला, जसं तू म्हणाला दिसला तर दिसला, नाही तर नाही. करेक्ट. सो हे मेंटल प्रिपेरेशन एक भाग झाला त्याचा, सॉरी फिजिकल प्रिपेरेशन एक भाग झाला, पण सगळ्यात मोठा मेंटल प्रिपेरेशन. तर ते पण आम्ही करून घेतो. आम्ही मेंटली प्रिपेअर करतो लोकांना की कुठल्या कुठल्या सिच्युएशन्स येऊ शकतात आणि आपण कसं त्याला रिॲक्ट करू शकतो. बरेचसे लोक तिकडे जाऊन ब्रेक होतात, म्हणजे कितीही जरी ते ठरवून आले तरी पण मी ब्रेक होताना बघितलंय लोकांना, आणि मी त्यातूनही लोकांना बाहेर काढून घेऊन जाऊन त्यांनी स्नो लेपर्ड पाहिलेले आहेत असे पण आहेत. सो स्नो लेपर्ड एक्सपिडिशन नंतर इट्स अ लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स. कितीतरी लोक परत आल्यानंतर म्हणतात की आमचं लाईफ चेंज झालं त्याच्यानंतर, कारण त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे स्वतःवरचा, स्वतःच्या फिटनेसवरचा किंवा स्वतःच्या मेंटल फिटनेसबद्दलचा, तो खूप वाढतो. कारण मी मेंटली ह्या सगळ्या चॅलेंजेसला जर फेस करू शकतो तर मी आयुष्यातल्या कुठल्याही चॅलेंजेसला फेस करू शकतो. त्यामुळे तो मेंटल फिटनेस त्याचा खरंच खूप वाढतो. पण मग एखादं जर म्हणजे मला असंच सहज एक माझ्यासाठीच विचारायचं, समजा मला जायचं आहे तर तू सांगलेस की नाही आरती तुला वेट पण तेवढंच मेंटेन ठेवावं लागेल, कारण हेफ्टी असेल तर मला तिथे चढणं पण शक्य नाही, तर तुला ते पण सगळं तू करतोस. येस. सो मला एक इन्सिडेंट सांगेन मी. एका फोटोग्राफरचा मला फोन आला होता. माझा खूप चांगला मित्र तो जुना. तो म्हटला की माझं वजन खूप जास्त आहे, 110 किलो आहे, आणि मला स्नो लेपर्ड बघायचं आहे आणि फोटो काढायचा आहे त्याचा, पण मला करता येईल का? तर आमचं बरंच बोलणं झालं. मी त्याला समजवलं की असं असं आहे, तुला हे करावं लागेल, वेट तुला कमी करावं लागेल तुला जर हे करायचं असेल तर. तो म्हटलं ठीक आहे मी करतो. मग मी त्याला एक्सरसाइज शेड्यूल दिला, त्याने एक्सरसाइज केल्या, त्याने कार्डिओ एक्सरसाइज केल्या, त्याने जिम लावलं, आणि ही रिड्यूस हिज वेट टू 90. पण 90 तरी पण खूप जास्त वेट होतं. तो म्हटलं आता काय करायचं? तो म्हटलं मी म्हटलं तू फिट आहेस ना, फिजिकली फिट आहेस ना, वेट इज द सेकंडरी. तू फिजिकली फिट आहे, तू चालू शकतोस, तू सगळ्या ह्या ज्या स्ट्रेनियस ॲक्टिव्हिटी ते करू शकतो, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. तो फोटोग्राफर आला माझ्या एक्सपिडिशनला, त्याने स्नो लेपर्डचा फोटो काढला, आणि तो फोटो BBC वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर अवॉर्ड त्याला मिळाला त्या फोटोसाठी. आणि जेव्हा हा अवॉर्ड त्याला मिळाला तेव्हा तो स्टेजवर गेला. स्टेजवर गेल्यावर त्याने सांगितलं की हे जे श्रेय आहे याचं सागर गोसावीला जातं, आणि तिथे तो अवॉर्ड मला पण मिळाला असं मी समजून घेतो. कारण जेव्हा अशा एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर, तो बिगेस्ट प्लॅटफॉर्म आहे अवॉर्डचा, BBC वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर, आणि जेव्हा अशा प्लॅटफॉर्मवर कोणाला अवॉर्ड मिळतो आणि तुमचं नाव त्या स्टेजवर घेतलं जातं तेव्हा ती एक प्राऊड गोष्टच असते. तुला UN आणि डिस्कवरी वाईल्ड लाईफ यांच्याकडून पण अवॉर्ड्स मिळालेले आहेत, आणि तुझ्या डॉक्युमेंटरीज बेसिकली सिनेमॅटोग्राफर आहेस तू, त्यामुळे ते पण तुझं पब्लिश झालेलं आहे. तर तू फोटोग्राफर आणि सिनेमॅटोग्राफर यातला डिफरन्स आणि हे का, हे सांगशील का? हो. जेव्हा मी स्टील फोटोग्राफी करत होतो, फक्त फोटोज काढायचो, राईट, तेव्हा असं व्हायला लागलं की काही सिक्वेन्सेस जे असतात, जे होतात आपल्याकडे, एक तुम्हाला एक्झाम्पल देईल की समजा एक छोटं टायगरचं कब आहे आणि एक टायग्रेस आहे त्याची आई, तेव्हा त्यांच्यामधलं जे इंटरॅक्शन असतं त्याचे कितीही फोटो काढले तरी ते कनेक्ट व्हायला कुठेतरी कमी पडतात असं मला वाटतं. की स्टील फोटोग्राफी जी असते त्याचं जेव्हा आपण व्हिडिओ बघतो तेव्हा ते जास्त आपल्याला कनेक्ट करतात आणि इमोशनली आपण त्यात जास्त इन्व्हॉल्व होतो. तर हे छायाचित्र टू चलचित्र हा जो प्रवास होता, हा छायाचित्र टू चलचित्र हा प्रवास वेळ लागला त्याला व्हायला, पण इव्हेंच्युअली झाला तो. कारण फोटो काढता काढता मला असं वाटायला लागलं की जे आपण व्हिडिओज जर याचे काढले तर ते जास्त प्रभावी ठरू शकतील. आणि थँक्स टू कॅमेरा टेक्नॉलॉजी, तुम्ही आधी बघाल तर आधी जे कॅमेराज होते त्याच्यामध्ये फक्त फोटोज काढता यायचे. हळूहळू हे कॅमेराज ट्रान्झिट व्हायला लागले आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ फीचर्स पण यायला लागले. आताचे जे कॅमेराज आहेत, मिररलेस कॅमेराज, त्यांच्यामध्ये तुम्ही एक सिनेमा लेवलचे व्हिडिओ शूट करू शकता, एवढे केपेबल आहेत ते. जेव्हा असं कधी झालंय का की तुला तो प्राण्याचा फोटो किंवा त्या एक पर्टिक्युलर पक्ष्याचा फोटो काढायचा आहे, पण त्याचं रूप इतकं विलोभनीय आहे त्यावेळेला की तू फोटो काढायचा विसरलायस आणि तू बघतोयस? हो, असं झालंय. अरुणाचलमध्ये मी गेलो होतो आणि एक जगातला सगळ्यात दुर्मिळ बर्ड मी म्हणेल
त्याचं नाव आहे व्हाईट बेलिड हेरॉन. ओके. जगामध्ये ह्याचं पॉप्युलेशन फक्त 100 किंवा 200 असेल मॅक्सिमम, एवढेच राहिले ते ऑन द वर्ज ऑफ एक्सटिंक्शन आहेत. ओके. तर या बर्ड इतका शाय आहे कारण त्याची हंट होते, तिकडचे ट्रायबल लोक हंट करतात. सो खूप शाय आहे, त्यामुळे तो जर त्याला कळलं की माणूस येतोय तर तो लांबूनच 2 किलोमीटरवरूनच उडून जातो. तर त्याचा एक चांगला फोटो काढणं किंवा त्याला ऑब्झर्व करणं त्यासाठी एकच ऑप्शन होता की आम्ही खूप स्टडी केलं त्याच्या जागा. तो एका पाणथळी जागी रोज सकाळी यायचा. तर आम्ही तिकडे एक हाईट बनवली आणि त्या हाईटमध्ये मी 4 दिवस होतो. 4 दिवस मी त्या हाईटमध्ये बसून राहिलो आणि त्याच्यानंतर मला फायनली त्या बर्डचे फोटोज मिळाले. पण त्या हाईटमध्ये बसतानाचा हा अनुभव आहे जो तुम्ही मला विचारला की खूप वेळ झाला बर्ड येत नव्हता. पहिल्या दिवशी नाही आला, दुसऱ्या दिवशी नाही आला, तर आता तिसऱ्या दिवशी तुम्ही कसे असाल की तुम्ही इकडे तिकडे बघाल. त्या हाईटमध्ये 2 होल्स होते, एक ह्या साईडला एक ह्या साईडला. तर मी ह्या साईडून बघत होतो आणि कॅज्युअली मी जेव्हा ह्या पूर्ण समोर बघितलं तेव्हा तो बर्ड ऑलरेडी येऊन बसलेला होता आणि तेव्हा मी असं त्याला बघत बसलो. शूट करण्याचं सोडूनच दिलं आणि त्याला नुसतं बघत बसलो. आणि त्याच्यामध्ये असं झालं की मी बराच वेळ त्याला बघत बसलो आणि जर शूट केलं असतं तर मला फोटो मिळाला असता. पण तिसऱ्या दिवशी मी त्याला बघत बसलो, वेळ घालवला, फोटो काढला नाही आणि तो बर्ड उडून गेला. त्यामुळे मला तिसऱ्या दिवशी त्याचा फोटो नाही काढता आला. फायनली चौथ्या दिवशी मिळाला. मग तू तिथे जेव्हा जात असता तुझं खाणं पिणं कसं काय? कारण तुला आता लोकल काहीतरी खावं लागत असेल जे आपलं ऍक्च्युली डाएट नाहीये. करेक्ट. ऍक्च्युली जेव्हा तुम्ही अशा जागी जातात जसं अरुणाचल आहे किंवा मे बी स्नो लेपर्डच्या साठी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा बेटर की तुम्ही तुमची चॉईस बाजूला ठेवायची, तुमच्या आवडीनिवडी बाजूला ठेवायच्या आणि एक आपण म्हणतो ना की लिव्हिंग मोड पासून सर्व्हायव्हल मोड मध्ये जायचं. तर म्हणजे हे ऍक्च्युली लोक हे शिकतात. हो. सो Living mode to survival. आपले जे कम्फर्ट्स आहेत ते आपण बाहेर ठेवतो, थोडेसे बाजूला ठेवतो आणि आपण आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर येऊन सर्व्हायव्हल मोड म्हणजे आपल्याला जेणेकरून इकडे सर्व्हाइव्ह करायचं आहे आणि आपल्याला जे पाहिजे ते करायचं आहे. सो ह्या मोडमध्ये गेल्यानंतर मग आपल्याला चॉईस नसते आणि यु नो जे येतं मे बी हे एक ब्लेस्ड असं मला झालंय अनुभव की मी इतक्या जागा फिरलोय पूर्ण इंडिया, राईट फ्रॉम नॉर्थ ईस्ट टू गुजरात टू राजस्थान टू काश्मीर टू डाऊन साऊथ केरला. या सगळ्या ठिकाणी जाऊन मला सगळ्या जाग्यांवरचं जे क्युझिन आहे ते मला टेस्ट करायला मिळालं आणि इट्स रिअली इंटरेस्टिंग. म्हणजे असं जर कोणाला मिळालं तर मी भाग्य समजतो माझं की मला हे सगळं करायला मिळतंय अलॉंग विथ माय पॅशन ऑफ फोटोग्राफी. आणि त्यात तुझं फिटनेस पण चांगलं आणि मला म्हणजे हा एक खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे माझ्यासाठी की जेव्हा तू आता शिकवतोस तर तू जे आत्ताची मुलं आहेत, जी यंग जनरेशन आहे, जेन झी आपण ज्यांना म्हणतो, त्यांना तू काय सांगशील? म्हणजे शिकण्याच्या दृष्टिकोनाने किंवा ओव्हरऑल काय त्यांच्यामध्ये पाहिजे किंवा तुला वाटतं की पूर्वी होतं आणि आता ती कमी आहे? येस, जेन झी माझा स्वतःचा मुलगा पण आहे जनरेशनमध्ये. पण मी एक गोष्ट नोटीस केली आहे आताच्या जनरेशनमध्ये आणि जी लॅक करते म्हणजे जी नाही आहे त्यांच्याकडे ती आहे पेशन्स. त्यांना खूप लवकर रिझल्ट्स पाहिजे, त्यांना ते खूप शार्प आहेत, जेन झी इज व्हेरी शार्प, पण त्यांना खूप लवकर रिझल्ट्स पाहिजे. पेशन्स थोडासा कमी पडतो आणि त्यांना तो असा प्रोलॉंग्ड एफर्ट करण्याचा जो पिरियड असतो तो त्यांना आवडत नाही. त्याच्यामध्ये ते 1000 प्रोफेशन्स आणि पॅशन्स चेंज करतील. ते असं समजतात की इनफॅक्ट इन शॉर्ट ते गिव्हअप करतात लगेच की आपल्याला जर सक्सेस नाही मिळाला एका ठराविक टाइम पिरियडमध्ये तर ते गिव्हअप करतात, आपण दुसरं काहीतरी करूया. सो त्याला पर्सिस्टन्स जो आपण म्हणतो ते कुठेतरी लॅगिंग आहे असं मला वाटतं. आता जर तुझ्याकडे कोणी जेनझी आलेत का ह्याच्यासाठी? भरपूर येतात. आत्ताच रिसेंटली मी सुंदरबन एक जागा आहे जगातला सगळ्यात मोठा डेल्टा जो आहे डॉल्फिनसाठी, तू बघितला पिंक डॉल्फिन? या मी इरावती डॉल्फिन्स त्याला म्हणतो आपण. अच्छा. त्या बघितल्या आम्ही इरावती डॉल्फिन्स आणि प्लस ते जे मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे सुंदरबन मधलं, इट इज नोन फॉर अ व्हेरी युनिक स्पीसीज. त्या स्पीसीजला आपण जरी टायगर म्हणतो पण ती स्पीसीज डिफरंट आहे. सुंदरबन टायगर इज अ डिफरंट स्पीसीज जरी तो टायगर असला तरी. का माहितीये? कारण त्या मँग्रोव्ह फॉरेस्ट मध्ये, त्या मड फ्लॅट्स मध्ये, दलदल मध्ये बेसिकली. बरोबर. आणि डेल्टा
मँग्रोव्ह फॉरेस्ट, येस सॉल्ट वॉटर. हो इमॅजिन तिकडे टायगर सारखा कॅट सॉल्ट वॉटर पितो हो आणि हा मी फोटो त्याचा सर्व्हायव्हल इतकं डिफिकल्ट आहे तिथे आणि तिथे तो थ्राईव्ह करतोय. इमॅजिन अडॅप्टेबिलिटी जे आपण हो. म्हणतो की ते कसं स्वतःला अडॅप्ट करतात वेगवेगळ्या कंडिशन मध्ये. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल. जिथे आपण तुम्ही जर गेला सुंदरबनला तर तुम्ही जेव्हा तिथे फिराल तिकडे तर पायी जाता येत नाही किंवा गाडीनेही जाता येत नाही, तिथे बोट घेऊन जावं लागतं तुम्हाला. हो तुम्ही जेव्हा बघाल त्या Mangrove. फॉरेस्टचं स्वरूप जे आहे, जे नेचर आहे त्या फॉरेस्टचं, ते खूप डिफरंट आहे. तुम्ही म्हणाल की इकडे शक्यच नाही की इकडे टायगर सर्व्हाइव्ह करू शकतो. पण जेव्हा तुम्ही हळूहळू वाईल्ड लाईफ तिकडचं बघायला लागता, जेव्हा डिअर्स बघता, जेव्हा तिकडचे मंकीज बघतात, मंकीज तर मी खूपच हैराण झालो बघून की मंकीज इकडे काय खात असतील. बरोबर तिकडे तर फळझाडं नाही, कुठल्या हो, झाडाला आणि फळ नाही, खारफुटीला काय तर नाही. काही येत पण नाही Correct. बेसिकली, म्हणजे तर ज्याला ते- मँगोज म्हणतो. जेव्हा मी फर्स्ट टाइम ऑब्झर्व केलं की ते मंकी काय करतंय, काय खातंय, तेव्हा आय वॉज अमेज्ड. ते जे खारफुटीचे जे रूट्स असतात, जे मुळं म्हणतो आपण त्याला, जे वरती आलेले असतात जमिनीपासून, तर ते जे त्याचा जो खालचा पार्ट असतो तो कोवळा असतो, तर ते मडमधून ते रूट काढतात आणि त्यातला खालचा पार्ट पाण्यामध्ये धुतात आणि मग खातात. सो हे मी करताना ऍक्च्युली मंकीजला बघितलं, त्यामुळे आणि आय वॉज अमेज्ड की कसं काय हे मंकी करू शकतात. हो सो नॉट ओनली दिस, पण तिकडचे जे ॲनिमल्स आहेत इन्क्लुडिंग टायगर्स, दे आर एक्सपर्ट स्विमर्स. म्हणजे ते इमॅजिन नाही करू शकत की 2 एंड नाही दिसत आहे आपल्याला ज्या कॅनलचे, तो एवढा मोठा कॅनल ते स्विम करत जातात. जे हे अडॅप्टेबिलिटी खूपच त्यांनी Amazing. हे केले, म्हणजे Yes. खूपच जास्त एक्स्ट्रीम जे आपण म्हणतो करेक्ट. ते तर केलं. ह्या सुंदरबन जंगलामध्ये मी आता जेव्हा गेलो होतो, माझ्यावर 2 जण होते जेनझी मधले, आणि मला चांगला अनुभव आला त्यांच्याबरोबर. खूप अग्रेसिव्ह होते दोघेही, कारण त्यांना जर काही सांगितलं की मी हे बरोबर नाही आलं तर त्यांना वाईट वाटायचं, त्यांना आवडायचं नाही ते की मी हे सांगतोय की हे बरोबर नाही म्हणून. त्यामुळे एक मी वेगळा वे घेतला की मी सांगायचो त्यांना हे चांगलं आहे, पण ते अजून चांगलं होऊ शकतं, हे तू असं कर. तर इंटरेस्टिंग आहे, पण मला पण ॲज अ टीचर आणि ॲज अ मेंटर अडॅप्ट व्हावं लागतं जेव्हा यू एन्काउंटर जेनझी स्पेसिफिकली. मग तुला जर क्लासेस किंवा हे घ्यायचे तर लोकांनी तुला कसं कॉन्टॅक्ट करायचं आणि हे तू कसं काय आधीपासून त्यांना शिकवशील? हो, ॲक्च्युली माझा ट्रॅव्हल शेड्यूल इतका टाईट असतो, आणि पण जनरली मी ऑगस्ट आणि सप्टेंबर आय मेक शुअर की मी हा टाइम ट्रॅव्हल करत नाही आणि तो टाइम मी वर्कशॉप्स आणि याच्यामध्ये घालवतो. अच्छा. तर तेव्हा माझे मोस्टली सगळे वर्कशॉप्स असतात, अच्छा. आणि ते आयदर तुम्ही गुगलवर किंवा माझ्या वेबसाईटवर किंवा मला फोनही करू शकता जर तुम्हाला असे वर्कशॉप्स पाहिजे असतील तर. फक्त वर्कशॉप्स की पुढचे पण जे तुझे जसं स्नो लेपर्ड एक्सपिडिशन्स आहेत किंवा सुंदरबन्स आहेत ते सगळे तुझे तेव्हा वेबसाईटवर असतात. वेबसाईट्सवर येतात आणि त्याचं बुकिंग्स आणि हे आपण आधीपासून करू शकतो. किती मोठी किंवा किती छोटी बॅच असते तुझी? मी मोठ्या बॅचेस नाही घेत, कारण म्हणजे मोठ्यातली 10-12 असेल किंवा छोटी किती असतं तू घेतोस? माझी मॅक्झिमम बॅच साईज 8ची असते. अच्छा. आणि त्याचं रिझन असं आहे की मला ॲज अ फॉर्मॅलिटी किंवा ॲज अ बिझनेस म्हणून हे नाही करायचं. मला खरोखर हवं आहे की मुलांनी आणि जे लोक येतात त्या वर्कशॉपसाठी किंवा अशा टूरसाठी त्यांनी काहीतरी शिकावं त्यातून, राईट. आणि त्यांचं नेचर बरोबर बॉन्डिंग हवं. नॉट ओनली फोटोग्राफी बद्दल शिकावं, बट मला असं वाटतं की त्यांनी नेचर बद्दल पण शिकावं. राईट. त्यामुळे जेवढी मोठी बॅच साईज तेवढं मला त्यांच्याबरोबर टाइम घालवता येत नाही वन ऑन वन. त्यामुळे मी छोट्या बॅचेस घेऊन जातो आणि लोक ते अप्रिशिएट करतात की छोट्या बॅचेस आहेत. correct. राईट. मग सगळ्यात लहान स्टुडंट आतापर्यंत जर किती वर्षाचा होता? सगळ्यात लहान स्टुडंट माझा होता 10 वर्षाचा. हो. आणि तो त्या सर्व्हायव्हल ह्याच्यामध्ये म्हणजे त्या इन्स्टिंक्ट मध्ये तो राहिला. हो. आणि Great. सगळ्यात यंग स्टुडंट तर माझा स्वतःचा मुलगाच होता. जेव्हा त्याने फर्स्ट फोटोग्राफी केली, खूप लहान होता, आणि आम्ही मसाई मारायला गेलो होतो केनियाला, आणि त्याने फोटोग्राफी केली. मी त्याला खूप गोष्टी सांगितल्या नाही त्यावेळेला, म्हणजे खूप गोष्टी शिकवल्या नाही. त्याचं कारण हे होतं कारण तो खूप यंग होता. त्याला जर मी खूप टेक्निकल गोष्टी शिकवल्या असत्या तर तो कन्फ्यूज झाला असता, आणि त्याने जास्त वेळ घालवला असता ते सगळं करण्यामध्ये रादर दॅन ऑब्झर्विंग वाईल्ड. राईट. सो मी त्याला काहीच गोष्टी सांगितल्या, पण त्याने त्या इतक्या व्यवस्थित इम्प्लिमेंट केल्या, आणि त्याने जे फोटोज काढले ते बघून मी स्वतः
थक्क झालं. थक्क झालं लिटरली. म्हणजे मी आतापर्यंत माझ्या फोटोजचं कधीच बुक पब्लिश केलेलं नाहीये. बाकी लोकांनी केलेलं आहे बुक्स, पण मी स्वतः माझ्या फोटोजचं बुक कधीच पब्लिश केलं नाही. पण मी माझ्या मुलाचं पब्लिश केलं. हो. काय बुक आहे ते सांगशील तू? छोटं कॉफी टेबल बुकच आहे, पण ते खूप छान झालंय. सिद्धांत म्हणून माझा मुलगा आहे, त्याचं ते बुक आम्ही कॉफी टेबल बुक पब्लिश. म्हणजे मुलांना घ्यायचं असेल किंवा आई वडिलांना त्यांच्या मुलांना काहीतरी वेगळं शिकवायचं असेल, निदान नेचरशी निदान कनेक्ट होण्यासाठी, तर हे बुक नक्कीच मला वाटतं युजफुल होईल. आणि ते बुक त्याच्या शाळेने पण त्यांच्या लायब्ररीमध्ये ठेवलंय. सो आणि हे कुठे मिळेल बुक त्यांना? आतापर्यंत तर आम्ही कुठल्या पब्लिशरला दिलं नाही, पण कोणाला पाहिजे असेल तर दे कॅन कॉन्टॅक्ट. येस कॉन्टॅक्ट तुला केलं तर ते बुक मिळेल. बिकॉज हे खूप गरजेचं आहे. म्हणून मी तुला विचारलं की मेन म्हणजे प्रोत्साहन देणं. आणि कधीपासून हे शिकवलं पाहिजे मुलांना टू कनेक्ट विथ नेचर, फोटोग्राफीज किंवा हे? मी तर म्हणतो कनेक्ट फ्रॉम नेचर तर लहानपणापासून पाहिजे. कारण मला खूप वाईट वाटतं जेव्हा लहान मुलं म्हणतात की टायगर तर फक्त झू मध्ये असतो, स्नो लेपर्ड तर त्यांना माहितीच नाही असा अॅनिमल आहे, रेड पॅन्डा एक वेगळा अॅनिमल आहे खूप रेअर, तो पण माहिती नाही की त्यांना जंगलामध्ये असतो. सगळ्यांना असं वाटतं की अॅनिमल जे आहे ते फक्त झू मध्ये. जेव्हा मी असं ऐकतो लहान मुलांकडून तेव्हा वाईट वाटतं कुठेतरी. आणि सगळ्यांनी मी सांगू इच्छेन सगळ्या पेरेंट्सला पण की तुम्ही पण हे मेक शुअर करा की तुमच्या मुलांना कुठेतरी त्या नेचरशी एक कनेक्ट ते होतील असं तुम्ही करू शकता. कारण ही गरज आहे आत्ताची. कारण तुम्ही असं जर आत्ता केलं नाही तर हे मुलं पुढे जाऊन डिसिजन मेकर्स होणार आहे. जर आत्तापासून यांना नेचरबद्दल काही नॉलेज नसेल किंवा ते जर कनेक्ट झाले नाही तर त्यांच्याकडून असे डिसिजन घेतले जातील जे नेचरसाठी पण हानिकारक असेल आणि स्वतःसाठी पण. शेवटी नेचरच आपण थ्राईव्ह होतो. प्लस तुम्हाला सागर गोसावी ह्याच्याबरोबर जर फोटोग्राफीचे हे घ्यायचे असतील धडे, लेमन लँग्वेजमध्ये सांगते मी, की तुम्हाला फोटोग्राफी शिकायची असेल किंवा एक्सपिडिशन्सला जायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा. प्लस सिद्धांतचं कॉफी टेबल बुक जे लहान मुलांसाठी खरंच छान आहे ते खरंच घ्या. आपल्या मुलांनाही कनेक्ट करा नेचरबरोबर, कारण ही आजची गरज आहे. जसं सागरने सांगितलं, खरंच गरज आहे. कम्प्युटर, लॅपटॉप, फोन ह्याच्यापेक्षा बाहेर इतकं सुंदर जग आहे जे आपण बघितलं पाहिजे. आणि हे आत्ताच आपण त्यांना दाखवलं तर ते पुढे जाऊन खरंच ते चांगल्या प्रकारे त्याची जोपासना करतील आणि बघतील. राईट सागर? तुला अजून काही मेसेज द्यायचा तर नक्कीच तू दे आत्ता. सो मी सगळ्यांना जे एस्पेशली जे यंग मुलं आहेत जे फोटोग्राफी ज्यांना आवडते किंवा ज्यांना वाईल्ड लाईफ आवडतं, फॉरगेट अबाउट फोटोग्राफी, ज्यांना नेचर आवडतं त्यांना मी एक असं सांगू इच्छेन की तुम्ही जास्तीत जास्त टाईम स्पेंड करा नेचरबरोबर. आणि जसं माझ्या बाबतीत झालं की नेचर फॉर मी, नेचर इज द ग्रेटेस्ट टीचर. जे मी नेचरकडून शिकलो ते मी कुठल्या शाळेमध्ये शिकलो नाही किंवा कुठल्याच इन्स्टिट्यूशनमधून मला शिकवलं गेलं नाही, पण ते जे मी शिकलो ते खूपच इम्पॉर्टंट होतं. हे इट्स अ लाईफ लेसन मी म्हणेन. त्यामुळे तुम्ही नेचरशी कनेक्ट व्हा. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जी गोष्ट खरंच करायला आवडते ती तुम्ही फॉलो करत राहा. त्याला पॅशन म्हणतो आपण. तुमचे जे नॉर्मल लाईफ असेल ते बिझी असेल, मेकॅनिकल लाईफ असेल, पण ही जी पॅशन तुम्ही फॉलो कराल ती तुम्हाला खरंच एक सॅटिस्फॅक्शन देईल आणि तुमचं एक लाईफ हेल्दी होईल त्याच्याने. सो थँक्यू सागर, तू आज इथे आलास आणि तू खूप छान गप्पा म्हणजे गप्पा तर आपण केल्याच, पण त्याच्यावर तू खूप चांगले इन्साइट्स आणि तुझे एक्सपिरियन्स सांगले जे खरंच आजच्या आपल्यासाठी पण गरजेचे आहेत प्रत्येकाला. तर त्यासाठी मी तुझे खरंच आमच्या काहीतरी हटके या टीमपासून खरंच तुझे आभार मानते. थँक्यू थँक्यू सो मच. धन्यवाद.